त्याचो 36वा दिवस. आमकां सगळ्यांक खबर आसा की आमचे हे उपोशण मोडीत काडपा खातीर सरकारान वेगवेगळी शकलां वापरली जेणे करून या आमी आंदोलनांच्यान फाटीं सरचे म्हणून. पूण आमच्या चिमलकरांची जिद्द आणि आमच्या सबंद गोंयभरांसून आमच्या गोंयकाराचो जो आमकां सपोर्ट मेळ्ळो, जे पाठबळ मेळ्ळें, त्याच्या कुस्तार आयज आमी हे आमचें आंदोलन जे आसा 36 दीस पर्यंत चलोवपाक शकले. म्हाका दिसता ही गोंयांतली सगळ्यांत व्हडली घटना. हांव सरकाराक सांगूंक सोदतां आणि खास करून डॉक्टर प्रमोद सावंताक की तुम्ही वर्तमानपत्रांच्यान आमचे हेंचे हांगासर जे होमखण पेट्टलेले आसा तेका प्रसार माध्यमांसून थंड करपाचो प्रयत्न करताले. परंतु जे तरेन तुम्ही आमचेकडे वागले ती गोष्ट निषेध करपासारखी आसा. त्याचे कारण अशें दिसता की जे तरेन तुम्ही केदार नायकाक फुडें करून जीटीडीसीचे हांव समजूंक शकता, पण व्हॉट अबाउट प्रशासन स्तंभ आणि वेटलँड ऑथॉरिटी या दोगांचे जे आमकां तेंच्यांनी लिखीत स्वरूपान जे डॉक्युमेंट आमकां प्रोड्यूस करपाक जाय आसले ते न करता त्याच बरोबर प्रशासन स्तंभाचे जे कितें बाबा तुम्ही हे फाटीं सरतात हांगासून आमच्या वेटलँडांच्यान हो डॉक्युमेंट त्या परस्पर एनटायटी कडसून जीएडी कडसून मेळपाक जाय आसलो आमकां. हे तुमकां आतां म्हाका दिसता गेले 4 दीस जाले म्हणजे जस्ट हॅमरिंग करून ही सगळी प्रसार माध्यमां तुमच्या कानार घालता की तांकां फाटीं सरतले जर जाय जाल्यार तांकां लिखीत पत्र जाय तुमचे कडसून. हे तुमकां सांगता. तुम्ही जेन्ना तुमच्या जिवार येता तेन्ना रातच्या 11-12 आमकां उठयले तुम्ही. आणि त्या बरोबर 30 तारखेचे आमचे जे महाआंदोलन आसा ते आम्ही खवेले बापूजीच्या महात्मा गांधीच्या पुतळ्याकडे हांगासर व्हेले. आणि आमकां मात तुम्ही पयलींच्या हितून कायद्यान 144 कलम जे आसा सामके फेमस जातले. ते कलम आता जे तुम्ही भारतीय न्याय संहिता म्हणून जे पळय काढलेले आसा 163 कलम हे फक्त गोंयकाराकूच कित्याक लायचे, आपल्या चिमलकाराकूच कित्याक लायले हो तुमकां प्रश्न आसा. बाकीचे पडजेन येवन 3 वयर लोक रावूंक ना. तुमचे बीजेपीन हो जो नियम जो आसा आमकां तुम्ही थंयसून एव्हॅक्युएट केले, तुम्ही मोडूंक ना. हो माझो तुमकां प्रश्न आसा की अजून तुम्ही आमची ही जी धोपरान असलेली बूद अजून कपलान येवंक ना अशें समजता.
चालला की ना तुमचे? अरे घेतलंय बरं फाटी घेतले जाल्यार रितसर तुमचे इतके व्हडले व्हडले ऑफिसर आसा, IAS ऑफिसर आसा, त्यांना कळना की त्या डिपार्टमेंटाचो जो कितें नोट काडपाक जाय तो त्यांच्यानी स्वतंत्रतेनी काडपाक जाय, दुसरे डिपार्टमेंट आहा ते काडूंक शकना, हे तुमकां कळना? हो माझा प्रशासनाक प्रश्न आसा. आणि याचे जर तर तुम्ही आमकां ग्रांटेड धरून ग्रहीत धरून अशेच जर आमचे बिहेव जर करतले जर जायत आयज एक क्षणाक हांव तुमकां सांगूंक सोदता आमच्या चिमलकरीच्या वतीन की हे आंदोलन जे आसा ते अधिक उग्र जातले. तुम्ही मोठ्या नेटान सांगले जे एनआयओचे 2 जे हे आसा रिपोर्ट आसा ते जर हे आसा संभ्रमित करपासारखे आसा जाल्यार आपूण तिसरो रिपोर्ट करता. केले तुम्ही सर्वे केलो पण आमकां विश्वासात न घेता तुम्ही एक सायडीचो रिपोर्ट आयकलो तुमच्या सरकाराच्या बाजूचो आणि आम्ही तुमच्याकडे 24 वरां मागलेली असताना त्याचेर अभ्यास करपाक तुम्ही आमकां दिला ना. ही तुमची व्हडली चूक. आणि तरी तुम्ही सांगता की युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ या 2 ऑफ इन्फ्लुएन्सान पडना म्हणून. आता येणाऱ्या आणि काही दिसा भितर कळटले तुमकां की झोन ऑफ इन्फ्लुएन्सान कोण कोण पडटा आणि कोण कोण पडना ते. कदाचित या 2 ऑफ इन्फ्लुएन्सान तुमकां चकित करपा सारखे सगळे जातले. हे तुम्ही लक्षात दवरा. या तुम्ही स्वप्नांत सुद्धा चिंतूंक नासले ते जातले. तर आयज हांगासर कर्नाटकाची आमची जे आसा आमच्या ह्या आंदोलनात जे कोण हांगासर आमचे ग्रामस्थ बसलेले असले तांकां मदत करपा खातीर कर्नाटकासून ऑल इंडिया जे मेडिकल सायन्स जे आसा त्यांची टीम हांगासर येवन हांगासर तेंच्यांनी आमच्या लोकांचो कितें मेडिकल तपास केलो आणि बरें केलें की तेंच्या मदीं कितें कितें कोणाचो ब्लड प्रेशर म्हणून कोणाची शुगर हे सगळे कितें निदान करून तांकां तेंच्यांनी बरे तरेन मार्गदर्शन केल्लें आसा. हांव तेंचे आभार मानता. आणि त्याच बरोबर आयज हांगासर जे कोण येवन गेले आमकां हें करपाक आपली हें दिवपा खातीर सपोर्ट दिवपा खातीर तेंचे हांव आभार मानता. आणि सगळ्यांक तुमकां देव बरें म्हणटा. हे जो आंदोलन जे आसा जो पर्यंत आमची पत्र मेळना आमकां सविस्तर तो पर्यंत हे आंदोलन चालूच उरतलें. आणि एक येता तो आठवडो म्हणटा येता तो आठवडो आमी गव्हर्मेंटाक दिता ही पत्र दिवपाक एक आठवडो. आणि समज ह्या एका आठवड्या भितर सविस्तर सामकें आमकां जशें हें जाय कळ्ळें न्ही. कारण फाल्यां हांगासर आयज आमी आसा अजय आसा हांव आसा आनीक कोण आसा हे सगळे हांगासर गेल्या नंतर फाल्यां सकाळी हांगासर बाकीचे जे कोण आसा न्हू आमचे फाटली पिढी येतली तांकां हांगासर त्रास जावपाक जायना. म्हणून जशें जाग्याचे इस्कुर्तूल आसता तशें ह्या जाग्याचे सगळे जे पेपर जे आसा पळय काय न्हू ते आमकां मेळपाक जाय. बरोबर कित्याक ह्या भुरग्यांक ते दाखोवपाक मेळपाक जाय बाबा अशें अशें आसा तेन्ना आमी आंदोलन केल्लें आणि त्यानुसार त्या आंदोलनांच्यान हे जावन आमकां ही जी सगळी जी जागा आसा अशी अशी आमकां जागा मेळिल्ली आसा चिमलकारांक हे ठरतलें. तेन्ना सगळ्यांक देव बरें. गोविंद बाब एक विचारता आता तुमकां लेटर दिल्लें आणि त्याच बरोबर तुम्ही ते पत्रे आणि रिस्टोरेशन मागतले सगळे आसा जे रिस्टोरेशन आसा ते अशें आनी तशें नासचें ते काडल्याशिवाय हे जावचें ना. जितली झाडां हे केल्ली आसा न्हू हय एका झाडाच्या फाटल्यान 3 झाडां लावपाक. हय आता समज 96 इंटू कितकी जाली 300 झाडां जाली बरोबर न्हू. हय 3 पटीन जाल्या 3 पटीन जर 300 सुमार जाली 300 झाडां जाय तांकां लावची पडटली. 300 झाडां पडटली हांगासर हय. त्याशिवाय पत्रे काडप आणि पत्रे काडप सगळें आसा. एक्सटिवेशन केला पळय ते एक्सकॅव्हेशन केला ते ताका रिस्टोर करप रिस्टोर सगळें जावपाक जाय. ते जाल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसचे ना. आणि एकूच सांगता तुमकां सगळ्यांक आयज हांव आमचे डॉक्टर नंदकुमार कामत हेचे हांव कितें करता हांव तांकां आभार व्यक्त करता तेंचे की तेंच्यांनी ह्या तळ्याच्या संबंधी
विस्तृत असो बरो एक लेख इंग्लिशीन बरयल्लो आसा तो मराठीन करून आमच्यांनी वाचपाक जाता कोणाक इंग्लीश कळना तेंच्यांनी पूण हेजी हिस्ट्री जी आसा हेचो इतिहास कितको हजारो वर्सां पयलींचो आसा हे तळ्याचो हे डॉक्टरान दाखोवन दिल्ले आसा आमी तेचे खूब खूब आभारी आसा. ज्या प्रमाणे मोपा एअरपोर्टाक जेन्ना जागो एक्वायर केलो एअरपोर्टा खातीर त्या टायमाचेर झाडांची कत्तल जाल्ली आनी त्या लोकांक सांगले 3-3 झाडां लायता 2-2 झाडां आयज पर्यंत म्हाका दिसता ही झाडां लायली गेली ना आनी बाकीच्या गांवांनी तो रिकॉर्ड काडला आनी ते मोपाक दाखयला अशें फाल्यां तुमच्या गांवांत जालें जाल्यार नाही, कशें आसा आतां कितकी झाडां लावपाची आसा हो रिकॉर्ड जो आसा पळय आमचे कडेन आसा आनी ते तेंच्यांनी करपाक जाय एक्झिक्यूट करपाक जाय. आतां हांगासर जर ते जर करिना जर जाय आमी आसा न्हू गांवकार आसा न्हू आमी गांवकार आसा न्हू तेज्या खातीर वेगळें एज्युटेशन करचें पडलें जाल्यार कांय हरकत ना आमी फाटीं रावतना पूण आमची झाडां जी पळय आसा पळय केन्ना हांगासर पडलेलीं आसा आनी जास्त करून आसा जी औषधी आसा औषधी इल्ले रोंपे जरी असले न्हू ते सुद्दां तेंच्यांनी उडयले तेची नोंद तेंचे कडेन आसना कळ्ळें न्ही. तुमची पीबीआरान आसा न्हू पीबीआरानूय आसा पीबीआरान आसा पूण PBR त्याच म्हणटा इट आसतना scientist व्हेरी उबी रावल्या. हांव कितें म्हणटा हो व्हडलो क्रायम तेंच्यांनी केल्लो आसा तांकां ती भाशा कळना कांय ना तांकां झाडाचें म्हत्व कळना तांकां फक्त पयसो 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 कळ्ळें न्ही पयशाचो म्हण आनी तो पळय तो कितें आतां सद्या बडबडटा पळय काय न्हू कोण आमचो कसलो मिनिस्टर तो पर्यटन मंत्री आमचो जो पळय म्हणजे पिसालेले कुत्रे चावला पळय काय न्ही कळ्ळें न्ही त्या प्रमाणे तो सारको आतां कितें त्या कुत्र्या सारके कुत्रो जसो पिसाळ्ळो भुकीत रावता पळय काय न्ही त्या प्रमाणे तो भुकीत रावल्लो आसा बघून मे बी ते कितें आसूं तेजें? दैवीक शक्ती आहा ती खाता आसतली कोणाक तें देवाचो हें शिरोडकर तो म्हणटा कितें जाणा की तुमी आतां आमकां आश्वासन दिवन तुमी राजकारण करता म्हणटा तो राजकारण केलें हेतून धव्यान रे तेज्या कळ्ळें न्ही हे आसा हे लोक आसा राजकारण करतले नाही बरोबर न्ही सांगता काल एक हांवें स्टेटमेंट केल्लो की 24 वरां भितर ते पत्रे काडून व्हरना जाल्यार आमी बायलो त्यो फोडून उडयतली आनी त्या म्हज्या एक स्टेटमेंटा लागून राती CID डिपार्टमेंटा कोणाक न्हीद पडली ना. आमी तितली मूर्ख न्ही आज पासून आमी हें जे पळय कितें केलां न्ही ते म्हणजे संविधाना प्रमाणे आनी अहिंसेन केल्ले कडेन आहा. अरे मूर्खानो तुम्ही आज थंय ते लॉक मारून गेले आमी मोडटा म्हणून आनी आमी कितें ऑफेन्स करता म्हणून इतली मूर्ख न्ही आमी आमगे धोपराना आमगे कपलां भिनाका तुमी तुमच्या हातीनूच तुमी काडून व्हरा ते पत्रे आनी आज आमचो पास आमी सोंपयतात पोटा भूक लागल्या आमकां नाका आमकां नाका आमकां नाका आमकां नाका आमकां नाका आमकां नाका भायर मारा भायर मारा भायर मारा भायर मारा भायर मारा ब्युटी मॉल